तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, रामायण आणि महाभारत यापैकी रामायण हे जर का आयुष्याचं आयडियल व्हर्जन असेल तर महाभारताला आयुष्याचं रिअल व्हर्जन असं म्हणलं जातं. म्हणजे मनुष्याने कसं असावं, आदर्श मनुष्य कसा असावा हे जर रामायण दाखवत असेल तर खरं मनुष्य कसा आहे, रिॲलिटी काय आहे हे महाभारत दाखवून देतं. महाभारत आपल्याला चांगलं कसं बनावं हे सांगत नाही, तर महाभारत आपल्याला रिॲलिटी कशी आहे हे सांगत असतं. आपल्याला हे माहिती आहे की रामायण आणि महाभारत हे आपल्या संस्कृतीचे अविभाज्य घटक आहेत आणि त्यामुळे हे दोन्ही ग्रंथ आपण समजून घेणं गरजेचं आहे. महाभारत आपल्याला काय शिकवतं, तर महाभारत आपल्याला शिकवतं की कुठलाही माणूस पूर्णपणे बरोबर किंवा पूर्णपणे चूक कधीच नसतो. कुठलाही माणूस पूर्णपणे चांगला किंवा पूर्णपणे वाईट कधीच नसतो. आपण आजच्या काळामध्ये याला म्हणताना कुठलाही माणूस पूर्णपणे ब्लॅक किंवा पूर्णपणे व्हाईट कधीही नसतो असं म्हणतो. आपण असं म्हणतो आजच्या काळामध्ये की कुठलाही माणूस हा ग्रे शेडमधला असतो, म्हणजेच कुठल्याही माणसामध्ये काळे रंग पण असतात आणि पांढरे रंग देखील असतात आणि त्यामुळे कुठल्याही माणसामध्ये चांगले गुण पण असतात आणि वाईट गुण पण असतात. ही गोष्ट महाभारतच आपल्याला शिकवत असतं, कारण महाभारतामधली जर का आपण सर्व पात्र व्यवस्थित पाहिली तर आपल्या ही गोष्ट लक्षामध्ये येते की महाभारतामधल्या कुठल्याही पात्राला आपण पूर्ण चांगलं किंवा पूर्ण वाईट, पूर्ण बरोबर किंवा पूर्ण चूक नाही म्हणू शकत. गाईज, असं म्हणलं तरी अतिशयोक्ती होणार नाही की आजपर्यंत महाभारतामधील कौरवांची बाजू पूर्णपणे चूक होती असं कोणीही सिद्ध करू शकलेलं नाहीये. महाभारतावर आपल्याकडे आजपर्यंत भरपूर रिसर्च करण्यात आलेला आहे. अनेकांनी महाभारताचा अगदी खोलात जाऊन अभ्यास केलेला आहे आणि त्यापैकी एकाही अभ्यासकाने हे सिद्ध नाही केलेलं किंवा असं कोणीही सिद्ध करू नाही शकलेलं की कौरवांची बाजू पूर्णपणे चूक होती आणि पांडवच फक्त बरोबर होते. इथे आपण एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की इतिहास हे जेते लिहित असतात. इतिहास जेते लिहिताचा अर्थ काय, तर इतिहासामधली युद्ध जे जिंकलेले असतात तेच त्या युद्धाचा इतिहास लिहून ठेवत असतात. कारण युद्ध जे हरलेले असतात ते तर संपलेले असतात त्या युद्धामध्येच. सो जे संपलेले आहेत ते इतिहास लिहू शकतील का? नाही. जे अजूनही जिवंत आहेत, म्हणजेच जे युद्ध जिंकलेले आहेत तेच त्या युद्धाचा इतिहास लिहित असतात आणि जे इतिहास लिहितात ते आम्ही बरोबर आणि ते चूक असंच लिहिणार. युद्ध जिंकलेला कुठलाही राजा, युद्ध जिंकलेलं कुठलंही राज्य किंवा युद्ध जिंकलेलं कुठलीही टीम आम्ही चूक होतो किंवा आमच्या पण काही चुका होत्या असं मान्य करणारच नाहीत. जर आपण महाभारताला इतिहास म्हणतो म्हणजे महाभारतातील युद्ध हे सत्य आहे, ही सत्य घटना आहे, हे खरं झालं होतं, तर ते युद्ध जर का पांडव जिंकले असतील तर याचा अर्थ हा इतिहास आपल्यापर्यंत पांडवांच्या मार्फत आलेला आहे म्हणल्यानंतर पांडव स्वतःला बरोबरच म्हणणार. ते असं का म्हणतील की आमची सुद्धा चूक होती, असं कोण मान्य करेल? आणि त्यामुळे आपल्यापर्यंत महाभारताचा जो इतिहास आला त्यामध्ये पांडव बरोबर आणि कौरव चूक असं येऊन पोचतं. पण जेव्हा आपण या महाभारतातील पात्रांचा व्यवस्थित विचार करतो तेव्हा एक गोष्ट लक्षामध्ये येते की यांच्यामध्ये कोणीच चूक नाहीये आणि कोणीच बरोबर देखील नाहीये. सगळेजण आपापल्या ठिकाणी बरोबर आहेत आणि म्हणून असं म्हणलं जातं की जेव्हा सगळेजण आपापल्या ठिकाणी बरोबर असतात पण कोणीच मागे हटायला तयार होत नाही तेव्हा महाभारत घडतं. हे अगदी आपल्या आयुष्याशी संबंधित आहे असं म्हणलं तरी चालेल. म्हणजे आपल्या घरातल्या अगदी क्षुल्लक भांडणांपासून ते आत्ता या जगाच्या पाठीवर जी काही मोठी मोठी भांडणं चालू आहेत, जी काही युद्ध चालू आहेत, त्या सगळ्याच्या बाबतीमध्ये ही गोष्ट अप्लाय होते की जेव्हा सगळेजण आपापल्या ठिकाणी बरोबर असतात पण कोणीच मागे हटायला तयार होत नाही तेव्हाच महाभारत घडतं. कारण शेवटी आपली बाजू ही सगळ्यांना बरोबरच वाटत असते. कोणालाच आपली बाजू चुकीची वाटते का? नाही. पण आम्ही बरोबर आहोत याचा अर्थ आम्हाला हक्क आहे भांडण्याचा असं जर आपल्याला वाटत असेल, आम्ही बरोबर आहोत सो आम्हाला भांडण्याचा अधिकार आहे असं जर आपल्याला वाटत असेल आणि त्यामुळे आपण जर मागे हटायला तयारच होत नसू तर त्यालाच महाभारत असं म्हणतात. सो महाभारत आपल्याला ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट शिकवतं की कुठलीच व्यक्ती पूर्ण बरोबर किंवा कुठलीच व्यक्ती पूर्ण चूक असत नाही. कुठलीही व्यक्ती चूक आणि बरोबर दोन्ही असते. कुठल्याही व्यक्तीमध्ये चांगले गुण देखील असतात, वाईट गुण देखील असतात.
जसं पांडवांमध्ये सुद्धा काही वाईट गुण होते, तसंच कौरवांमध्ये सुद्धा काही चांगले गुण होते. आपण कुणालाही पूर्ण चूक किंवा पूर्ण बरोबर म्हणू शकत नाही, आणि हेच सत्य आहे, हीच रियालिटी आहे. त्याचबरोबर महाभारत आपल्याला हे देखील शिकवतं की ब्लाइंड मॉरॅलिटी फॉलो करू नका. आता हे ब्लाइंड मॉरॅलिटी म्हणजे काय असतं, तर महाभारतामध्ये जे ॲक्च्युअल शेवटी युद्ध होतं, त्या युद्धाच्या वेळेलाच नेमकं अर्जुनाच्या ही गोष्ट लक्षामध्ये येते की ज्या लोकांबरोबर मला युद्ध करायचं आहे ती लोक माझ्याच घरातली आहेत, माझीच वडीलधारी माणसं आहेत, माझेच ते भाऊ आहेत. हे जेव्हा त्याच्या लक्षामध्ये येतं तेव्हा श्रीकृष्ण त्याला हे सांगतो की तू मॉरॅलिटी फॉलो करायला हरकत नाही, पण ही ब्लाइंड मॉरॅलिटी झाली. म्हणजे काय, तर तुमची कृती आणि त्या कृतीच्या मागचा हेतू या दोन जर का वेगळ्या गोष्टी मानल्या तर मॉरॅलिटी हेतूशी संबंधित असायला हवी, तुमच्या कृतीशी संबंधित नाही. हे थोडंसं सोपं करून समजून घेऊयात. म्हणजे काय, तर समजा अनेक जण असं म्हणतात की खोटं बोलणं ही चुकीची गोष्ट आहे, पण खरंच खोटं बोलणं ही चुकीची गोष्ट आहे का? खरं सांगायचं तर खोटं बोलणं ही चुकीची पण गोष्ट नाहीये आणि बरोबर पण गोष्ट नाहीये. खोटं बोलणं हे एक हत्यार आहे, आणि कुठलंही हत्यार हे चूक किंवा बरोबर असतं का? नाही. त्या हत्याराचा आपण कसा वापर करतोय त्यावर आपण चूक की बरोबर हे ठरत असतं. म्हणजे समजा एखादी बंदूक असेल तर त्या बंदुकीला आपण चूक किंवा बरोबर असं म्हणत असतो का? ही बंदूक चूक आणि ही बंदूक बरोबर असं आपण कधी म्हणतो का? नाही. त्या बंदुकीचा आपण कसा वापर करतोय यावर आपण चूक की बरोबर हे ठरत असतं. सो खोटं बोलणं हे देखील एक हत्यार आहे असं म्हणलं जातं, आणि त्यामुळे खोटं बोलणं कधी चूक किंवा बरोबर असू शकत नाही, चांगलं किंवा वाईट असू शकत नाही. खोटं बोलून तुम्ही त्याचा वापर काय करताय यावर अवलंबून आहे तुम्ही चूक आहात की बरोबर आहात. सो खोटं बोलणं ही झाली कृती, आणि त्याच्या मागचा आपला हेतू जो आहे तो मॉरल असायला हवा. सो हेतू आणि कृती या जर दोन वेगळ्या वेगळ्या गोष्टी असतील तर तुमची कृतीला मॉरल्स लावून फायदा नाहीये, तुमच्या हेतूला मॉरल लावणं गरजेचं आहे. आणि तुमचे हेतू जर का स्वच्छ असतील, तुमचे हेतू जर का नैतिक असतील, नीतीने असतील, तर त्या हेतूसाठी तुम्ही कुठलीही कृती केलीत तरी मग ती कृती जस्टिफाय होते, त्या कृतीला चुकीचं म्हणलं जात नाही. सो श्रीकृष्ण अर्जुनाला सांगताना हेच सांगतो की तू तुझ्या वडीलधाऱ्यांच्या विरोधामध्ये, तू तुझ्या घरातल्या लोकांच्या, तुझ्या भावांच्या विरोधामध्ये युद्धासाठी उभा आहेस. ही कृती आहे. ही कृती योग्य किंवा अयोग्य असून चालणार नाहीये. त्याच्या मागचा तुझा हेतू काय आहे त्या हेतूचा विचार कर, आणि जर का तो हेतू स्वच्छ असेल, जर का तो हेतू नैतिक असेल, तर तू करत असलेली कुठलीही कृती ही योग्यच आहे, तू काहीही चूक करत नाहीयेस. पण जर आपण करत असलेल्या कृतीलाच आपण अनैतिक म्हणत असू, त्याच्या मागच्या हेतूचा विचार देखील न करता, तर याला म्हणतात ब्लाइंड मॉरॅलिटी. सो महाभारत आपल्याला हेच सांगतं की अशी कुठलीही ब्लाइंड मॉरॅलिटी फॉलो करू नका. तुमच्या कृतीच्या मागचा हेतू फक्त स्वच्छ असू देत, नैतिक असू देत. आणि त्याचबरोबर सगळ्यात शेवटी महाभारत आपल्याला हे देखील सांगतं की तुम्ही घेतलेल्या कुठल्याही निर्णयाचे किंवा तुम्ही केलेल्या कुठल्याही कृतीचे चांगले आणि वाईट दोन्हीही परिणाम होणार आहेत. आपल्याला हे माहिती आहे की महाभारताच्या शेवटी जे युद्ध झालं होतं ते युद्ध जरी पांडव जिंकले असले तरी सुद्धा त्याचा फटका पांडवांना देखील बसला होता. युद्धामध्ये पांडवांचे देखील अनेक जवळची लोक मरण पावली होती. त्यापैकी एक महत्त्वाचं उदाहरण म्हणजे अभिमन्यू. ही घटना आपल्याला हेच सांगते की तुम्ही तुमच्या जागी बरोबर आहात असं जरी तुम्हाला वाटत असेल, किंवा तुम्ही खरंच जरी तुमच्या ठिकाणी बरोबर असलात तरी सुद्धा तुम्ही केलेल्या कुठल्याही कृतीचे किंवा तुम्ही घेतलेल्या कुठल्याही निर्णयाचे चांगले आणि वाईट दोन्हीही परिणाम होणार आहेत. असं म्हणतात की या निसर्गामध्ये न्याय नाहीये. बरोबर, त्याचंच हे एक उदाहरण आहे की तुम्ही योग्य आहात, तुम्ही बरोबर आहात, तुम्ही कधी कोणाची हानी नाही केलेली, तुम्ही कधी कोणाला हार्म नाही केलेलं, तुम्ही कधी कोणाच्या वाईटावर नाही गेलेला, तरी सुद्धा तुमच्या बाबतीमध्ये सगळं चांगलंच होईल याची गॅरंटी नाही. महाभारत आपल्याला हेच सांगतं की तुमच्या कुठल्याही निर्णयाचे, तुमच्या कुठल्याही कृतीचे चांगले आणि वाईट दोन्हीही परिणाम होत असतात. आपण असं म्हणतो की आपण जे कुठलं कर्म करतो त्याचंच फळ आपल्याला मिळत असतं. तुम्ही जर चांगलं कर्म केलं तर तुम्हाला चांगलं फळ मिळेल, पण जर तुम्ही वाईट कर्म केलं तर त्याचं तुम्हाला वाईट फळ मिळेल. पण याचाच कॉन्ट्राडिक्ट असलेली गोष्ट महाभारतामध्ये पाहायला मिळते, याच्याच विरुद्ध असलेली गोष्ट महाभारतामध्ये पाहायला मिळते की जर का आपण या पांडवांना पूर्णपणे चांगलं कन्सिडर केलं
तरीसुद्धा त्यांच्या बाबतीमध्ये शेवटी काहीतरी नकारात्मक गोष्ट घडलेली आहे जे आपण अमान्य करू शकत नाही. कदाचित याचाच अर्थ आपण असा काढू शकतो की खरंच तुम्ही चांगलं कर्म केलं तर तुम्हाला चांगलं फळ मिळेल, पण ज्या अर्थी तुम्हाला वाईट फळ मिळालंय त्याचा अर्थी तुमची सुद्धा काहीतरी चूक झालेली आहे, तुम्ही सुद्धा कुठेतरी चुकलेले आहात, असा तरी याचा अर्थ घ्यायला हवा. नाही तर मग तुम्ही कुठलाही निर्णय घ्या, कुठलीही कृती करा, कितीही विचारपूर्वक करा, तरी सुद्धा त्याचे वाईट आणि चांगले दोन्हीही परिणाम तुम्हाला भोगावे लागणार आहेत. बऱ्याच वेळेला आपण आपल्या आयुष्याच्या बाबतीमध्ये अशी थेरी मांडत असतो की आपण जर का सगळे व्यवस्थित जर निर्णय घेतले, विचारपूर्वक निर्णय घेतले किंवा कुठलीही कृती जर का आपण काळजीपूर्वक केली तर त्याचे फळ आपल्याला चांगलं मिळेल, त्याचा परिणाम हा चांगलाच होईल आणि त्यामुळे आपलं पूर्ण आयुष्य देखील छान असेल, आनंदमयी असेल. थोडक्यात आपण आपल्या निर्णयांच्या मार्फत किंवा आपण आपल्या कुठल्याही कृतीच्या मार्फत आपलं आयुष्य कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत असतो. पण महाभारत आपल्याला हेच सांगतं की तुम्ही कितीही चांगला निर्णय घ्या, कितीही विचारपूर्वक तुम्ही एखादा निर्णय घ्या, कितीही काळजीपूर्वक तुम्ही कुठलीही कृती करा, तरी सुद्धा त्याचे चांगले किंवा वाईट दोन्ही परिणाम तुम्हाला भोगावे लागणारच आहेत. कुठल्याही कृतीचा फक्त चांगला परिणाम झाला असं होऊ शकत नाही आणि कुठल्याही कृतीचा फक्त वाईटच परिणाम झाला असं देखील होऊ शकत नाही. कुठल्याही कृतीचा चांगला आणि वाईट दोन्ही प्रकारचे परिणाम असतात जे तुम्हाला भोगावे लागणार आहेत. याचा अर्थ तुम्ही कुठलीही कृती करताना निष्काळजीपणे करावीत किंवा कुठलाही निर्णय करताना जास्त विचार करायची गरज नाही असं महाभारताचं म्हणणं नाही आहे. महाभारत केवळ एवढंच सांगतं की तुम्ही कितीही काळजीपूर्वक जरी एखादी गोष्ट केली तरी सुद्धा त्याचा परिणाम काय होईल तुम्हाला मला माहीत नाही आहे. जो काही परिणाम होईल त्या परिणामासाठी तुम्ही फक्त तयार राहणं गरजेचं आहे, एवढंच महाभारत सांगतं. त्याचबरोबर यातून एक गोष्ट देखील आपल्या लक्षामध्ये येत असते की आपल्या कुठल्याही कृतीचा चांगला परिणाम व्हावा म्हणून कुठलीही कृती करताना किंवा कुठलाही निर्णय घेताना मनुष्य अनेकदा मर्यादेपेक्षा जास्त विचार करतो की जेणेकरून मी जेवढा विचार करेन, जेवढं विचारपूर्वक मी एखादी गोष्ट करेन तेवढं त्याचं फळ मला चांगलं मिळेल. पण महाभारत हेच सांगतं की असं नाही होणार आहे आणि त्यामुळे मर्यादेपेक्षा जास्त विचार करून सुद्धा फायदा नाही आहे, ज्याला ओव्हर थिंकिंग असं म्हणतात. मी कुठलीही गोष्ट करताना जेवढा विचार करेन तेवढी ती गोष्ट चांगली होईल, त्याचा परिणाम मला चांगला मिळेल या अपेक्षेने लोक ओव्हर थिंक पण करतात, मर्यादेपेक्षा जास्त विचार करतात. पण इथे महाभारत आपल्याला हेच सांगतं की तुम्ही कितीही विचार करा, कितीही काळजीपूर्वक एखादी कृती करा, कितीही विचारपूर्वक एखादा निर्णय घ्या, तुमच्या कुठल्याही कृतीचे कुठल्याही निर्णयाचे चांगले आणि वाईट परिणाम होणारच आहेत. तुम्ही तुमचं आयुष्य कंट्रोल करू शकत नाही आणि त्यामुळे विचारपूर्वक एखादी गोष्ट करा पण मर्यादेपेक्षा जास्त विचार करू नका. महाभारत हा ग्रंथ आपल्याला अशा अनेक गोष्टी शिकवतो ज्या गोष्टींचा वापर आपण आपल्या रिअल लाईफमध्ये देखील करू शकतो. रिअल लाईफमधल्या अनेक गोष्टींची उत्तरं मिळवण्यासाठी, खऱ्या आयुष्यातली अनेक कोडी सोडवण्यासाठी आपल्याला महाभारताने शिकवलेल्या काही गोष्टींचा नक्कीच फायदा होऊ शकतो. आणि म्हणूनच रामायण आणि महाभारत याची तुलना करताना असं म्हणतात की रामायण जर आयुष्याचं आदर्श वर्जन असेल, आयडियल वर्जन असेल, तर महाभारत हे आयुष्याचं रिअल वर्जन आहे. आयुष्यामध्ये खरं कसं असतं ते आपल्याला महाभारत दाखवत असतं आणि त्यामुळे महाभारत आपल्याला जीवनाबद्दलचं कटू सत्य सांगतं, ब्रुटल ट्रूथ शिकवतं असं म्हणलं तरी अतिशयोक्ती होत नाही. महाभारतामधून आपल्याला अशा अनेक गोष्टी शिकायला मिळतात, त्यापैकी केवळ 3 गोष्टी मी आज या व्हिडिओमध्ये मांडलेल्या आहेत. पण याच्या व्यतिरिक्त देखील अजून अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या महाभारतामधून आपल्याला शिकायला मिळतात आणि त्यासाठी आपल्याला महाभारत वाचायलाच हवं. जर का तुम्ही सुद्धा महाभारतामधून या व्यतिरिक्त अजून काही गोष्टी शिकल्या असाल तर त्या गोष्टी आम्हाला खाली कमेंट करून सांगा. गाईज, महाभारतामध्ये सांगितलेली ही सर्व कटू सत्य जर का तुम्हाला आवडली असतील आणि आयुष्याबद्दलची अजून देखील काही तुम्ही कटू सत्य समजून घेऊ इच्छित असाल तर अध्यात्मातल्या एका कटू सत्यावर देखील आपण असाच व्हिडिओ बनवलेला आहे ज्याचं नाव आहे अध्यात्म तुम्हाला चांगला माणूस बनवत नाही. या व्हिडिओच्या शेवटी तो व्हिडिओ इथे येईल. त्या व्हिडिओवर जर तुम्ही क्लिक केलात आणि तो व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला तो व्हिडिओ देखील नक्की आवडेल. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला हाईप सुद्धा करा. काही शंका असतील तर त्या खाली कमेंटमध्ये विचारा. तुमच्या सर्व शंकांना रिप्लाय करण्याचा आम्ही नियमित प्रयत्न करत असतो. चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका.
त्याचबरोबर आपला मेडिटेशनचा कोर्स आहे. कोर्सची माहिती जर तुम्हाला हवी असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक आहे. त्या लिंकवर क्लिक केलं असता आपल्या कोर्सची संपूर्ण माहिती तुम्हाला तिथे वाचायला मिळेल. मगाशी ज्या व्हिडिओचा उल्लेख केला, अध्यात्म तुम्हाला चांगला माणूस बनवत नाही, तो व्हिडिओ इथे आला असेल. तुम्हाला हवा असल्यास तुम्ही तो व्हिडिओ देखील पाहू शकता. आयुष्य सुंदर आहे, आपल्याला अजून सुंदर बनवायचं आहे आणि त्यासाठी मेडिटेशन करणं गरजेचं आहे. सो मेडिटेशन करत राहा. राकेश देशपांडे सायनिंग ऑफ.